नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात ए आय शब्दकोश ही मालिका. आज आपण ए आय शब्दकोशातील एक महत्त्वाचा शब्द शिकणार आहोत, ह्युमन इन द लूप. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया. तुम्हाला माहीत आहे का, ए आय कितीही स्मार्ट असला तरी काही ठिकाणी माणसाची मदत घ्यावीच लागते. यालाच म्हणतात ह्युमन इन द लूप. चला समजून घेऊया हे नक्की आहे तरी काय. ह्युमन इन द लूप, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये HITL म्हणतो, ही एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये ए आय सिस्टीम काम करत असताना महत्त्वाच्या टप्प्यांवरती एक माणूस त्या प्रक्रियेत सहभागी होतो. म्हणजेच ए आय पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत नाही, तर काही ठिकाणी ह्युमन रिव्ह्यू, फीडबॅक किंवा अप्रुव्हल आवश्यक असते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विचार करा की ए आय हा एक हुशार विद्यार्थी आहे जो खूप वेगाने अभ्यास करतो, पण त्याचं उत्तर सबमिट करण्याआधी शिक्षक म्हणजेच माणूस ते तपासून बघतो. जर उत्तर बरोबर असेल तर पास होतो, नाही तर चुकीचं असेल तर शिक्षक ते सुधारतो. आणि हीच आहे ह्युमन इन द लूपची कॉन्सेप्ट. आता याचं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये आहात आणि तिथे ए आय पॉवर डायग्नोस्टिक सिस्टीम वापरली जाते, जो एक्सरे किंवा MRI स्कॅन बघून डिसीज डिटेक्ट करतो. आता हा ए आय सिस्टीम खूप जलद आहे आणि ॲक्युरेट असला तरी तो 100% बरोबर असेलच असे नाही. म्हणून काय होतं, ए आय आधी स्कॅन ॲनालाइज करतो आणि एक इनिशियल रिपोर्ट तयार करतो की पेशंटला कुठला आजार असू शकतो, पण हा रिपोर्ट फायनल नसतो. त्यानंतर एक डॉक्टर येतो, तो त्या ह्युमन एक्सपर्ट असतो, तो रिपोर्ट बघतो, स्वतःचं मेडिकल नॉलेज वापरतो आणि मगच फायनल डिसिजन घेतो. समजा ए आयने सांगितलं की पेशंटला कॅन्सर असण्याची शक्यता आहे, पण डॉक्टरने बघितलं की स्कॅनमध्ये काहीतरी वेगळं कारण आहे, जसं की इन्फेक्शन, तर डॉक्टर त्या ए आयच्या निर्णयाला ओव्हरराईड करू शकतो. यालाच आपण ह्युमन इन द लूप म्हणतो, जिथे माणूस शेवटच्या आणि महत्त्वाच्या निर्णयात सहभागी असतो. म्हणजेच ह्युमन इन द लूप ही एक अशी सिस्टीम आहे जी ए आयच्या स्पीड आणि ॲक्युरेसीला माणसाच्या जजमेंट आणि एक्सपिरियन्स बरोबर जोडते, जेणेकरून चुका कमी होतील आणि निर्णय जास्त विश्वासार्ह होईल. थोडक्यात ह्युमन इन द लूप म्हणजे ए आय आणि माणूस यांचं एकत्रित काम, जिथे महत्त्वाच्या निर्णयांमध्ये माणसांचा सहभाग असतोच. तर मित्रांनो, आपण पाहिलं ह्युमन इन द लूप काय आहे. आता प्रश्न असा येतो की जेव्हा ए आय इतका पॉवरफुल आहे तेव्हा त्याला माणसाची गरज तरी का पडते. याची अनेक कारणं आहेत. चला ती एक एक कारणं समजून घेऊया. पहिलं कारण आहे, ए आयकडे कॉमन सेन्स आणि कॉन्टेक्स्ट अंडरस्टँडिंगची कमतरता असते. ए आय हा डेटा आणि पॅटर्नवरून शिकतो, पण त्याला रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये इमोशनल आणि सोशल कॉन्टेक्स्ट पूर्णपणे समजत नाही, जो एक माणूस सहज समजू शकतो. दुसरं कारण म्हणजे बायास आणि एरर्स कमी करणं. ए आय जेव्हा ट्रेनिंग डेटावरून शिकतो तेव्हा जर त्या डेटामध्ये काही बायासनेस असेल, पक्षपात असेल, जर ए आय थोडासा बायास असेल तर ए आय तोच बायास पुढे कंटिन्यू करतो. अशा वेळी ह्युमन रिव्ह्यू करून हा बायास ओळखून सुधारता येतो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे क्रिटिकल आणि हाय रिस्क डिसिजन. जिथे थोडीशी चूक जरी झाली तर मोठं नुकसान होऊ शकतं, अशा ठिकाणी माणसाचा सहभाग आवश्यक असतो. आता एक उदाहरण बघूया. हायरिंग प्रोसेसमध्ये पण कंपनीज ए आय वापरतात, बरोबर, रेझ्युमे स्क्रीन करण्यासाठी. पण जर ए आय केवळ कीवर्ड्स किंवा स्पेसिफिक डिग्री बघूनच कॅन्डिडेट रिजेक्ट करत असेल आणि एखादा टॅलेंटेड व्यक्ती ज्याच्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे पण रेझ्युमेमध्ये तो प्रॉपरली मेन्शन नाही, तर तो चुकीने रिजेक्ट होऊ शकतो. म्हणूनच एच आरमधील माणूस अशा बॉर्डरलाईन केसेसमध्ये स्वतः रिव्ह्यू करतो आणि योग्य तो निर्णय घेतो. म्हणजे ह्युमन इन द लूप यामुळेच फार महत्त्वाचं बनतं, कारण ते ट्रस्ट वाढवतं, एरर्स कमी करतं आणि एथिकल व फेअर डिसिजन मेकिंग सुनिश्चित करतं. थोडक्यात ह्युमन इन द लूप यामुळे ए आयच्या चुका कमी होतात आणि निर्णय जास्त फेअर आणि ट्रस्टवरती बनतो. आपण आतापर्यंत पाहिलं ह्युमन इन द लूप काय आहे आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे. चला आता बघूया ह्युमन इन द लूपमुळे
कोणते फायदे होतात आणि त्याच्यात काय चॅलेंजेस आहेत, दोन्ही बाजू समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आधी बेनिफिट्सपासून सुरुवात करूया. पहिला फायदा म्हणजे हायर ॲक्युरेसी. जेव्हा ए आय आणि ह्युमन एकत्र काम करतात तेव्हा चुकांची शक्यता खूप कमी होते, कारण दोघांचंही ज्ञान आणि क्षमता एकत्रपणे वापरली जाते. दुसरा फायदा म्हणजे बेटर ट्रस्ट आणि अकाउंटेबिलिटी. लोकांना ए आयपेक्षा जास्त विश्वास असतो जेव्हा त्यांना माहीत असतं की एक माणूस त्या प्रोसेसमध्ये सहभागी आहे. तिसरा फायदा म्हणजे कंटिन्युअस लर्निंग. जेव्हा माणूस ए आयच्या निर्णयांना करेक्शन देतो तेव्हा ए आय सिस्टीम त्या फीडबॅकमधून शिकते आणि पुढच्या वेळी अजून चांगलं काम करते. आता याचं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया. कस्टमर सर्व्हिस चॅटबॉट. जेव्हा एखादा ग्राहक चॅटबॉटशी बोलतो आणि त्याचा प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड किंवा इमोशनल असतो, जसं की एखादी कंप्लेंट किंवा रिफंड इश्यू, तेव्हा चॅटबॉट तो कन्व्हर्जेशन ह्युमन कस्टमर सर्व्हिस एजंटकडे ट्रान्सफर करतो. त्यामुळे ग्राहकाला योग्य आणि समाधानकारक उत्तर मिळते आणि कंपनीची रेप्युटेशन चांगली राहते. आता चॅलेंजेस बघूया, काय काय अडचणी येतात. पहिली अडचण म्हणजे टाईम आणि कॉस्ट. ह्युमन रिव्ह्यू करण्यासाठी वेळ लागतो आणि यासाठी वेगवेगळे एम्प्लॉईज किंवा एक्सपर्ट लागतात, त्यामुळे नक्कीच कॉस्ट वाढते. दुसरी अडचण येते स्केलेबिलिटी इश्यूज. जर एखादी कंपनी लाखो युजर्ससाठी काम करत असेल तर प्रत्येक डिसिजनसाठी ह्युमन रिव्ह्यू करणं शक्य नसते, त्यामुळे स्केल करणं कठीण होऊन बसतं. तिसरी अडचण म्हणजे ह्युमन फॅटिक आणि इनकन्सिस्टन्सी. माणसाला थकवा येतो आणि त्यामुळे तो कधीकधी चुका करू शकतो आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निर्णय देखील घेऊ शकतो, जे ए आयच्या कन्सिस्टन्सीची तुलना केली तर कमी पडतं. याचं एक उदाहरण बघूया. कंटेंट मॉडरेशन टीम, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करतात, या टीम्सला रोज हजारो पोस्ट, व्हिडिओज आणि कमेंट्स रिव्ह्यू करावे लागतात. इतक्या मोठ्या प्रमाणात काम केल्यामुळे मॉडरेटर्सवर मेंटल स्ट्रेस येतो आणि कधीकधी थकव्यामुळे चुकीचे निर्णय पण घेतले जाऊ शकतात. तर मित्रांनो, ह्युमन इन द लूपमुळे ॲक्युरेसी आणि ट्रस्ट वाढते, पण कॉस्ट आणि स्केलेबिलिटी सारखी चॅलेंजेस उभे राहतात. ते बॅलन्स करणं, त्यात बॅलन्स शोधणं हे फारच महत्त्वाचं आहे आणि तेच खरं यश आहे. तर मित्रांनो, आजचा ए आय शब्दकोश हा भाग तुम्हाला कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच ए आय टॉपिकसाठीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय डिजिटल डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.